लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाला अकोले तालुक्यातील राजूर ह्या ठिकाणी आजपासून सुरुवात झाली आहे। राजूर सारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावामध्ये साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे। एम.एन. देशमुख महाविद्यालय राजूरमध्ये असणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते। यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली, त्यामध्ये युवक आणि युवती तसंच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागी दिसून आलाय। अनेक आदिवासी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये ह्या संमेलनासाठी उपस्थितही होते। लेखक संघ महाराष्ट्र राज्य याची शाखा किंवा युनिट अकोले, त्यातला ग्रामीण भाग राजूर प्रांतातल्या सर्व प्रगतिशील लेखकांनी, कवींनी, छायाचित्रकारांनी, पत्रकारांनी मिळून हा समारोह या ठिकाणी घडवून आणला। राजूरमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होतंय, त्याचा मान त्यांनी मला दिला, याचा आनंद मी पहिल्यांदा व्यक्त करतो। दुसरी गोष्ट म्हणजे राजूरमध्ये असो किंवा अकोल्यामध्ये असो, जी साहित्याची परंपरा आहे त्या परंपरेची ही मशाल आहे, ज्याच्यामध्ये रावसाहेब कसबे असतील, दया पवार असतील, राघोजी भांगरे सारखे क्रांतिकारक असतील, अन्य लोक जे आज नवीन तानाजी सावळे सारखे नवोदित कवी असतील, अशा सगळ्या लोकांनी ही मशाल पुढे न्यायची आहे आणि आपली फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, त्याचबरोबर समतेचा लढा, जातीयांताचा लढा हा तीव्र करण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये ही मशाल गेली पाहिजे आणि ज्ञानदानाचं काम, उजेड पेरणीचं काम ही मशाल करेल। आणि लेखकांविषयी मुन्शी प्रेमचंद यांनी पहिल्या संमेलनात असं सांगितलं होतं लखनौमध्ये, प्रगतिशील लेखक संघ असं आहे की लेखक कोण असतो, की तो असतो जो लोकांच्या पुढे पुढे चालतो। लोकांच्या पुढे पुढे चालणारी मशाल म्हणजे लेखक असतो। मग ते लोक कोण असतात? जे आंदोलन करतात, मोर्चे करतात, आपले प्रश्न घेऊन लढतात, संघर्ष करतात। त्या संघर्षांच्या सोबत लेखकाने असलं पाहिजे। लेखक ही जनचळवळ असते, जन आंदोलनाचा भाग म्हणजे साहित्य असतं। याची सुरुवात इतक्या वर्षानंतर आज या ठिकाणी होते राजूरमध्ये, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे, लोकांची जी सकारात्मकता आहे, ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे आणि आम्हाला सगळ्यांना, आयोजकांना आनंद देणारी ही बाब आहे, ही मी या ठिकाणी नमूद करतो।